हो ते करणार ना. आपल्या केज शहरातून जाणाऱ्या महामार्गावर विशेषतः तहसील कार्यालय असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल आणि पुढच्या काही ठिकाणी वाहतूक अतिशय वेगानं सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी होती या ठिकाणी काही गतिरोधक असणं आवश्यक आहे. कंपनीला मागणी केली पण कंपनी सांगत होती की गतिरोधक टाकणं आमच्या नियमात बसत नाही. अखेर आम्ही निखिल कन्स्ट्रक्शन यांना विनंती केली की आम्हाला काही गतिरोधक आपण बनवून द्यावेत. निखिल कन्स्ट्रक्शनचे श्रीयुत चंद्रकांत बिक्कड यांनी मान्य केली ती विनंती आणि केज विकास संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी गतिरोधक टाकून दिलेले आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाणी शारदा इंग्लिश स्कूल असेल, त्यानंतर जीवन शिक्षण विद्यालय असेल आणि शहरातील काही भागात आणखी टाकायचे बाकी आहेत. दवाखान्याच्या तिथं विशेषतः उतार आहे, अपघात होत आहेत, या ठिकाणी आपण टाकणार आहोत. या ठिकाणी टाकताना एक प्रॉब्लेम झाला आहे. गतिरोधक टाकले परंतु लोकांच्या ते लक्षात येणार. आता ही गोष्ट खरी आहे की लोकांच्या लक्षात न आल्यामुळं काही अपघातसुद्धा होऊ लागले होते आणि त्याची काळजी घेणं बी गरजेचं आहे. प्रॉब्लेम असा आहे, केज विकास संघर्ष समिती मागणी करू शकते एखाद्या समस्येची, परंतु त्याला काही आर्थिक खर्च आम्ही करू शकत नाही. तरीही आज या ठिकाणी आम्ही पेंट आणून याला आपण बघताय की ज्या ठिकाणी गतिरोधक केलेले त्या ठिकाणाला पांढरा पेंट लावलेला आहे आणि त्यामुळं तात्पुरतं किमान लोकांच्या लक्षात येईल. आम्ही त्याला परमनंट कंपनीला सांगायलो आणि केज नगर पंचायतला विनंती आहे आमची, म्हणजे अगदी आदराची विनंती आहे. प्रत्येक गोष्टीला समन्वय हवा आहे. जर गतिरोधक बसवले असतील तर आपल्या बी लक्षात यायला पाहिजे की लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्याला काही रिफ्लेक्टर असतील किंवा काही पेंट असेल आपण बी करून आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. ठीक आहे, नगर त्यांच्याकडे हे काम नसलं तरी केज शहरातलं काम नगरपंचायतचं सुद्धा जिथं नागरिकांचं जीवन धोक्यात येतं आहे, नगरपंचायतनं आम्हाला वाटतं याच्यात कुठली निवेदन द्यायची गरज नाही, तक्रार करायची गरज नाही. काही गोष्टी आपण समन्वयानं केल्या पाहिजेत. मात्र आम्हाला दिसलं काही झालेलं नाही म्हणून आज या ठिकाणी आपण बघता आम्ही प्रयत्न केलेला आहे. तात्पुरता किमान लोकांच्या लक्षात एकदा येऊन गेलं इथं गतिरोधक आहे, नंतर अपघात होणार नाहीत. 2-4 नागरिकांना या ठिकाणी दुखापती झालेल्या आहेत अचानक लक्षात न आल्यामुळं. खरं तर ज्या दिवशी गतिरोधक बसवला त्या दिवशी काळजी घ्यायला पाहिजे होती आपण सर्वांनी, पण आमच्या इथे लक्षात नाही आलं की लगेच असं काही घडेल. आणि आज समस्या लक्षात घेऊन केज विकास संघर्ष समितीनं या ठिकाणी हा पेंट केलेला आहे. या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम निखिल कन्स्ट्रक्शनचे चंद्रकांत बिक्कड यांचे आभार मानतो की त्यांनी सामाजिक समस्येसाठी या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. हे या ठिकाणी करू शकलो. आम्हाला सगळ्यांना नागरिकांना एकच विनंती, असंख्य ठिकाणी आम्ही एकमेकाला सहकार्य करतो, मात्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पुढे येऊन आम्हाला सगळ्याला जिथं नागरिकांना धोका होतोय, ज्यांचं जीवन असुरक्षित बनतंय तिथं मात्र आपण सर्वांनी गरज पडेल तिथं सहकार्य करण्याची खूप गरज आहे असं आम्हाला वाटतंय. धन्यवाद. हा थोडा आम्हाला हे पेंट करण्यासाठी महालक्ष्मी कलर्स यांनी पेंट देऊन मदत केलेली आहे, त्यांचं विशेष आभार. कारण कुणीतरी मदत केल्यानंतर अशा सामाजिक कार्याला पुढं नेता येतं. महालक्ष्मी पेंटचे आम्ही आभार व्यक्त करतो. निखिल कन्स्ट्रक्शनचे आभार, पण निखिल कन्स्ट्रक्शनला विनंती आहे दवाखान्याच्या तिथं आणि मध्यंतरी काही ठिकाणी स्टँडच्या आसपास सुरक्षितता घेऊ आपण, पेंट मारू त्याला. मात्र जिथं खरोखर धोक्याच आहे कुठेही आम्ही टाकणार बी नाहीत. उठसूट कुठेही गतिरोधक नको आहेत, कारण नागरिकांना त्याचाही त्रास होतोय. परंतु जिथं आवश्यक आहेत, अपघात प्रवण क्षेत्र जिथं जिथं आहे, जिथं लोक अचानक वळतात त्या ठिकाणी मात्र आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. तिथं असे छोटे गतिरोधक कमी प्रमाणात असत नाही, टाकून घ्यावे लागतील. याच्यात कुणाचे नियम वगैरे हे केज विकास संघर्ष समिती बघणार नाही, कारण लोकांचे जीव जात असतील तर त्या ठिकाणी अशा गतिरोधकांच्या आवश्यक ठिकाणी. आणि एवढंच आहे की ते टाकल्यानंतर त्याला काळजी पण आम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करू. ज्या दिवशी टाकू त्याच दिवशी आम्ही नागरिकांच्या वतीनेही काळजी घेऊ. मात्र काळजी घेण्यासाठी इतरही नागरिकांनी सहकार्य करावं हेही तितकंच करेल. धन्यवाद. त्यांच्याकडे हे काम नसलं तरी केज शहरातलं काम नगरपंचायतचं सुद्धा जिथं नागरिकांचं जीवन धोक्यात येतं आहे, नगरपंचायतनं आम्हाला वाटतं याच्यात कुठली निवेदन द्यायची गरज नाही, तक्रार करायची गरज नाही. काही गोष्टी आपण समन्वयानं केल्या पाहिजेत.
मात्र आम्हाला दिसलं काही झालेलं नाही. म्हणून आज या ठिकाणी आपण बघता आम्ही प्रयत्न केलेला आहे. तात्पुरता किमान लोकांच्या लक्षात एकदा येऊन गेलं इथं गतिरोधक आहे, नंतर अपघात होणार नाहीत. 2-4 नागरिकांना या ठिकाणी दुखापती झालेल्या आहेत अचानक लक्षात न आल्यामुळं. खरं तर ज्या दिवशी गतिरोधक बसवला त्या दिवशी काळजी घ्यायला पाहिजे होती आपण सर्वांनी, पण आमच्या इथे लक्षात नाही आलं की लगेच असं काही घडेल. आणि आज समस्या लक्षात घेऊन केज विकास संघर्ष समितीनं या ठिकाणी हा पेंट केलेला आहे. या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम निखिल कन्स्ट्रक्शनचे चंद्रकांत बिकट यांचे आभार मानतो की त्यांनी सामाजिक समस्येसाठी या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला पेंटसाठी सुद्धा या ठिकाणी मदत झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज हे या ठिकाणी करू शकलो. आम्हाला सगळ्यांना नागरिकांना एकच विनंती, असंख्य ठिकाणी आम्ही एकमेकाला सहकार्य करतो, मात्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पुढे येऊन आम्हाला सगळ्याला जिथं नागरिकांना धोका होतो आहे, ज्यांचं जीवन असुरक्षित बनतं आहे, तिथं मात्र आपण सर्वांनी गरज पडेल तिथं सहकार्य करण्याची खूप गरज आहे असं आम्हाला वाटतं आहे. धन्यवाद. चौकात थांबलो आम्ही व्हिडिओ करला व्हिडिओ कसा भूका हो आता व्हिडिओचा नाना पडतो असं दिखा ना. मोबाइल कौन सा है कि सर कि वो बहुत भारी दिख रहा मोबाइल है. कितने कल कैसे गिरा था मैंने बोला वो जगह पे गया हो क्यों उतरत नहीं था ना, क्योंकि नहीं उन्हें मुंडी पट गया था रे सिर को लग गया था उसका सिर को. हाँ अरे अभी यहाँ नहीं ये करे बोलते उसे ले गए बोलते अम्बाजू गए. अब अम्बाजू में लिया कि नहीं क्या मालूम उसे लातूर को ले गए पर खालून वो री पट्टा एक ले ए सुफी फैजान फैजान ले ना सर के पास ले 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 फैजान ले बोलतो मी मला पूर्ण
नाही अर्ध चालू चालू तुमच्याकडे देणार पैसे तुमच्याकडे देणार टाका दूर पैसे द्या अंबुल खाली त्या जायला बसणार आहे एक पुढं अभिनंदन अरे पडायला रे नाही म्हणून आज जाणार आहे शाळेत शाळा सुटायचं अरे काय असं काढ रे शाळा सुटायचा टाइम झालाय मुलाचा आजची शाळा सुटायचं काय व्हिडिओ काढायचा जाऊ दे सर सर बहुतेक चार्जिंग संपली काय की बघा एकदा फ्लॅग करा हां हे करायचं का दावायचं का बटन हां करू का आडवं धरावं लागेल आडवं करू का बंद आता बंद करा